नमस्कार. राजेश रेसिपीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्हाला आठवत असेल, मागे एकदा मी कोल्हापुरी मिसळीचा ओला मसाला दाखवला होता आणि हाच मसाला चिकन मसाला करण्यासाठी सुद्धा चालतो असं सांगितलं होतं. अतिशय छान होतं त्याचं चिकन. हे कसं करायचं ते मी तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप दाखवतोय. बघा, तुम्हाला नक्की आवडेल. कोल्हापुरी मिसळीचा, इन्स्टंट मिसळीचा ओला मसाला घालून केलेलं हे चिकन आता इथे तयार होत आहे. त्याला छानपैकी तर्री आलेली आहे. तिखट आपल्याला कमी जास्त प्रमाणात जसं हवं तसा मसाला घालायचा, किंवा घट्ट सुद्धा ज्या प्रमाणात कमी जास्त हवं त्या प्रमाणात हा मसाला घालायचा आहे. छान तयार होते. समजा आता मला हे कमी तिखट पाहिजे तर ओलं खोबरं आणि कोथिंबीर याचं वाटण थोडंसं तेलावर परतून त्यात ऍड करायचं, म्हणजे तिखटपणा कमी होतो. त्या चिकन मसाल्यामध्ये मी थोडंसं ओलं खोबरं आणि कोथिंबीर मिक्सरमधनं काढून थोड्याशा तेलावर परतून घातलेली आहे. त्यामुळे या रश्श्याला छान दाटपणा आलाय, तरी पण छान आली आहे. कारण मुळातच मसाला तयारच होता आपला. उकळलेल्या चिकनमध्ये फक्त तो ओला मसाला घालायचा, बाकी काहीही करायचं नाही. किती सुंदर झालंय बघा. टेस्ट अप्रतिमच. करून बघा, आवडेल तुम्हाला.